नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये वो आता डोळे बंद करून शांत पडलेली असते. शशांक तिथेच असतो आणि अप्पूला म्हणतो की मला माहिती आहे तू झोपलेली नाही, तुझे डोळे जरी बंद असले तरी कान उघडेच आहे, म्हणून एकदा माझं म्हणणं ऐकून घे, एकदा माझी बाजू समजून घे की मी हे सगळं का केलंय. आणि जर का तुला माझी बाजू पटली नाही ना तर तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण प्लीज एकदा बोल माझ्याशी, असं तिला गयावया करत सांगत असतो. तेव्हा अप्पू आता उठते आणि शशांकला म्हणते की ठीक आहे, दिला मी तुला चान्स, मला सांग तू हे सगळं का लपवलंय माझ्यापासून, आणि प्लीज मला पटेल असं कारण सांग. जर का मला पटलं तर तुला चुकीचं समजलं म्हणून मीच तुला सॉरी म्हणेन, असं शशांकला सांगते. गणपतीत सुट्टीवर होतो तेव्हा मला फोन आला, कळलं की नवीन बॉस येणार आहे म्हणून ऑफिसमध्ये पूजा आहे, असं म्हणत नेत्रा त्याच्या समोर कशी आली ते सर्व काही आता अप्पूला सांगत असतो. अप्पू देखील शांतपणे त्याचं म्हणणं ऐकतच असते आणि त्याच वेळी शशांकला नेत्राचा कॉल येतो. अप्पू वैतागत म्हणते की घ्या घ्या फोन घ्या, दिवस नाही रात्र नाही, काय बोलायचंय ते बोला, आणि वैतागून झोपी जाते. तेव्हा शशांक डोक्याला हात लावत हिला सुद्धा आत्ताच फोन करायचा होता का, असं स्वतःशी बोलतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पू अजूनही उठलेली नसते. तेव्हा बाबी म्हणते की काल जो काही प्रकार झाला त्यावरून तिला वाईट वाटणं साहजिकच आहे ना माई. त्यावर माई बोलतात, होय वंश, रात्रभर माझ्यासुद्धा डोळ्याला डोळा लागला नाही. तर मानसी म्हणते, काल तिने मला डायरेक्ट विचारलं होतं, मला अजूनही मनातून इतकं गिल्टी वाटतंय माहितीये का. तेव्हाच आता अप्पू तयार होऊन बाहेर येते. माई लगेच तिच्या जवळ जात म्हणतात की तुझ्यासाठी हळद घालून दूध केलंय आणि मुगाचे लाडूसुद्धा, सांग बरं तुला काय देऊ. तेव्हा आता अप्पू दादांना म्हणते, दादा काका मला जे हवं आहे ते माझ्या हातानेच घेईन मी, आणि तशीच किचनकडे जाते. माईंना खूपच वाईट वाटतं. शशांक देखील बाहेर येतो. दादा म्हणतात, काय रे तू बोलला नाहीस का तिच्याशी. तेव्हा शशांक सांगतो, दादा मी प्रयत्न केला परंतु ती काही ऐकायलाच तयार नाहीये. तर अपर्णा म्हणते, मला एक गोष्ट कळत नाहीये, नेत्रा यांच्या ऑफिसमध्ये बॉस बनून आली याचा राग तर मानसीने जास्त मानायला हवा, कारण त्या नेत्रामुळे तिच्या संसाराचं जास्त नुकसान झालंय या अप्पूचं काय मध्येच. तेव्हा दादा सांगतात, अपर्णा अगं ती आपल्यावर रागावलीये कारण आपण तिच्यापासून सत्य लपवलं. वर पन्ना म्हणते, परंतु आपण ही जी काही लपवाछपवी केली आहे ती तिच्याच काळजीपोटी, निदान हे तरी तिला कळायला हवं ना. आता अमेय म्हणतो, आपण तिला सॉरी म्हणायला हवं. तर माई म्हणतात, परंतु ती तर आपल्याशी बोलायलाच तयार नाहीये ना. तेव्हा बाबी आत्या म्हणतात, माई काळजी करू नकोस, मी वेळ काळ बघून बोलेन तिच्याशी. तर आता काही वेळानंतर अप्पू कॉफी पीत असते. तेव्हा बाबी आत्या प्रेमानेच तिला खाली बसवतात, विचारतात की तू अजूनही शशांकवर रागावली आहेस का. अगं त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि म्हणून त्याने तुझ्यापासून हे सगळं लपवलंय. तेव्हा अप्पू म्हणते, असेल, परंतु त्याच प्रेमाबरोबर त्याने थोडा विश्वास देखील दाखवायला हवा होता ना. आता आपण नेत्राबद्दल अपूर्वाला सगळं सांगितलं तरी तिला काहीही फरक पडणार नाही, ही गोष्ट त्याला का कळली नाही असा प्रश्न करते. तेव्हा बाबी आत्या विचारतात, तुझा शशांकवरचा विश्वास डळमळीत होतोय का ग. अप्पू म्हणते की अजिबात नाही, परंतु तो विश्वास डळमळीत होईल ना असं वागलाय खडूस, त्याचं सोड ग, परंतु मला विश्वासात घेऊन हे सगळं खरं सांगावं असं घरातील एकालाही वाटलं नाही, आणि हे न कळण्या इतपत देखील मी बालिश नाहीये ना, असं दुःखी होत बोलते. तेव्हा बाबी आत्या म्हणतात की नाहीच आहे तू बालिश, उलट तू हे सगळं किती समजूतदारपणे हाताळलंस, त्या नेत्राशी नीट वागलीस, चार चौघामध्ये शशांकला खजील केलं नाही. आता तोच समजूतदारपणा दाखवून शशांकला आणि आम्हा सगळ्यांना तुला काय सांगायचंय ना ते एकदा ऐकून घे, असं अप्पूला सांगू लागतात. अप्पू मात्र म्हणते की बाबी आत्या, तुझ्या कालच्या बोलण्यावरून वाटलं होतं की तू माझ्या बाजूने आहे, परंतु तू तर असं म्हणत गप्प होते. तेव्हा बाबी आत्या सांगतात की मी तुझ्याच बाजूने आहे अगं, मला तुझा गैरसमज दूर करायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं सांगतेय, याचा तुला पुढे खूप त्रास होईल बाळा. अप्पू मात्र म्हणते की तुझ्या काळजीसाठी थँक्यू आणि तशीच निघून जाते. तितक्यात माई येऊन बाबी आत्यांना विचारतात, तिने काही ऐकून घेतलं का. बाबी आत्या म्हणतात की नाही, ती खूपच दुखावली गेली आहे. तेव्हाच आता अमेय घरी परत येतो. माई म्हणतात, काय रे तू लगेच परत आला सुद्धा. तेव्हा अमेय सांगतो, अगं वाटेतच फोन आला, आज आम्हाला सुट्टी दिली आहे,
कारण आमच्या ऑफिसची जागा कोण्या मोठ्या पाहुण्यांना होस्ट करायला हवी होती असं सांगतो. शशांकला देखील हे कळतं आणि म्हणतो की नक्की सुट्टी आहे ना, नाहीतर फोन यायचा की थोड्या वेळात ऑफिसला हजर व्हा. तेव्हा बाबी आत्या म्हणतात, अरे तो अर्ध्या वाटेतनं परत आलाय म्हणजे नक्कीच सुट्टी असेल ना. तर आता काही वेळानंतर घरातील सर्वच जण दुपारच्या जेवणासाठी एकत्र जमा झालेले असतात. प्रत्येक जण गप्प असतो आणि अप्पू बोलत नाहीये, त्यामुळे एकमेकांना डोळ्यांनी खुणावत असतात. अप्पू मात्र गप्प असते. बाबी आत्या विषय काढत म्हणतात की काय केलंय माई जेवायला. माई सांगतात की आंबट वरण केलंय. तेव्हा अप्पू मनाशी म्हणते, म्हणजे यात चिंच घातलेली असणार आणि खडूसला तर चिंचेची ॲलर्जी आहे ना. माई आता शशांककडे भाजी द्यायला जातात. तेव्हा अप्पू लगेच म्हणते की नको माई, खडूसला चिंचेची ॲलर्जी आहे ना. आता ते ऐकताच सर्वजण गालात हसू लागतात. अप्पू मात्र गप्प होते. तेव्हा माई हसतच म्हणतात की अप्पू तू काहीही म्हण, परंतु जशी तुला शशांकची काळजी आहे ना, तशीच आम्हा सगळ्यांना देखील तुझी काळजी आहे आणि म्हणून त्याच काळजीपोटी आम्ही हे सगळं केलं. आम्ही म्हणतो, ज्या दिवशी शशांकला कळालं ना की नेत्रा नवी बॉस आहे, तेव्हाच तो तुला सगळं खरं सांगणार होता, परंतु मीच त्याला थांबवलं. त्यानंतर माई म्हणतात, अगं त्या दिवशी तुला चक्कर आली, तुझं बीपी वाढलं होतं, म्हणून शशांकनेच या परिस्थितीत तुला काहीही सांगायचं नाही असं आम्हा सगळ्यांना बजावलं होतं. तर शशांक अप्पूला म्हणतो की हे सगळं तुझ्यापासून लपवताना मला खूप जडच गेलं, परंतु तुझा राग रास्त आहे, तरीही मी तुझी माफी मागतो. खरंच पुन्हा एकदा सॉरी. तर अमेय म्हणतो, तू का सॉरी म्हणतोय, मी तुला सांगू नकोस असं बजावलं होतं ना, म्हणून अप्पू मी सॉरी. तर दादा आता सर्वांच्याच वतीने अप्पूची माफी मागतात. तर माई अप्पूला शब्द देतात की यापुढे आम्ही कोणीही तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. बाबी आत्या प्रेमानेच तिला समजावतात की आता हा राग सोड ना ग. दादा म्हणतात, शशांक मला अप्पूचं म्हणणं पटतंय. नवरा बायकोच्या नात्यात एक ट्रान्सपरन्सी हवी आणि एक विश्वास हवा. तो विश्वास आपण संपादित करायला हवा. तेव्हा शशांक म्हणतो, होय मी परत असं कधीही करणार नाही. खरंच आय एम रिअली सॉरी, मला माफ कर. तेव्हा अप्पू गप्पच असते. पन्ना म्हणते, काय ग इतका भाव खातेस, एकदा म्हण ना की माफ केलं. आता सर्वच जण अप्पूला म्हणवत असतात. तेव्हा अप्पू हसतच म्हणते की ठीक आहे, केलंय मी माफ, परंतु माझी ना एक अट आहे. तेव्हा शशांक लगेच म्हणतो, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, परंतु फक्त एकदा माफ केलंय असं सांग. तेव्हा अप्पू म्हणते, अट सगळ्यांसाठी आहे. तेव्हा सर्वजण धक्क्यानेच काय असं बोलतात. तर अप्पू सांगते की अट ही आहे की आज आपण सगळ्यांनी एकत्र पिक्चरला जायचे. आता ते ऐकतात सर्वच जण खूप खुश होतात. परंतु दादा आता पैसे काय झाडाला लागतात का, एवढ्या सगळ्यांच्या तिकिटाच्या पैशात 8 दिवसाचं दूध येईल असं म्हणत नकार देतात. तेव्हा आता प्रत्येक जण दादांना प्लीज प्लीज आम्हाला खूप इच्छा आहे असं म्हणत खूपच रिक्वेस्ट करतात. शशांक म्हणतो, ही जी काही मूव्ही पार्टी आहे ना ती माझ्याकडून आता तरी हो म्हणा ना. सर्वच जण दादांना खूपच आग्रह करतात. तेव्हा दादा अखेर हसतच होकार देतात आणि तेव्हा सर्वच जण खुश होत टाळ्या वाजवू लागतात आणि जेवायला लागतात. जेवताना शशांक आणि अप्पू प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर दोघेही रूममध्ये असतात. शशांकने रात्रीच्या शोची सगळ्यांसाठीची तिकीटं बुक केलेली असतात. अप्पू आता कपडे वाळत टाकण्यासाठी बाहेर जाणार असते. तेव्हा शशांक म्हणतो की अजिबात नाही, तुला जर शरीराची हालचाल हवी आहे ना तर व्यायाम कर, योगासन कर. आणि त्यानंतर तो येऊन प्रेमानेच तिचा हात हातात घेतो आणि पुन्हा एकदा तिची माफी मागतो. तेव्हा अप्पू सांगते की खडूस प्लीज मला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणू नकोस, याने मलाच अजून गिल्टी वाटतंय. बघ ना, तुम्हा सगळ्यांना माझ्या तब्येतीची काळजी होती, म्हणूनच तुम्ही माझ्यापासून हे लपवलं आणि मी मात्र उगीच चिडचिड केली. तेव्हा शशांक म्हणतो, अगं तुझा राग स्वाभाविक आहे, त्याबद्दल कुणाचंच काहीही म्हणणं नाहीये. तेव्हा अप्पू म्हणते की ते सगळं ठीक आहे रे, परंतु तुम्ही मात्र ना मला असं पिची पिची समजलात. तेव्हा शशांक हसतच म्हणतो, काय तुला लेची पेची म्हणायचंय का. तेव्हा अप्पू सांगते, हो दॅट इज दॅट, आणि मी मनाने ना खूप स्ट्रॉंग आहे.
तेव्हा शशांक आता बेडवर येऊन बसतो आणि हसतच प्रेमाने सांगतो की हो का, परंतु आम्हाला हे माहिती नव्हतं ना. मागे माझ्याशी भांडताने BP वाढून चक्कर येऊन पडली होतीस तू, म्हणून म्हटलं तुला हे कळल्यावर पुन्हा असं काही व्हायला नको. अप्पू मात्र प्रेमाने त्याच्याकडे पाहतच राहते. तर पुढील भागात आता अप्पू व शशांक दोघेच घरात असतात आणि बेसिंगचा नळ खराब होतो. दोघेही ते पाणी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच अप्पू आता खोडकरपणे शशांकच्या अंगावर पाणी उडवते. तेव्हा आता शशांक देखील अप्पूच्या मागे धावतच तिच्या अंगावर पाणी उडवतो आणि दोघेही खूपच रोमॅन्टिक होत प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.